सगळीकडे 500च्या नोटा द्यायचे बापले, कॅशमध्येच सगळीकडे पेमेंट. सत्य समजताच पोलीस हादरले. राजस्थानमधील जयपूर परिसरात काही दिवसांपासून 2 जणांची चर्चा सुरू होती. बाप आणि मुलगा जिथं जायचं तिथं मोठ्या प्रमाणात खरेदी करायचे आणि पेमेंट फक्त कॅशमध्येच करायचे. विशेष म्हणजे त्यांनी दिलेल्या 500 रुपयांच्या नोटा नेहमी करकरीत आणि अगदी नवीन असायच्या. सुरुवातीला व्यापाऱ्यांना यात काही संशय आला नाही, उलट मोठ्या व्यवहारांमध्ये ते आनंदीच होते. पण हळूहळू काही लोकांना त्यांची ही सवय विचित्र वाटू लागली, कारण ते कुठेही गेले तरी कार्ड किंवा ऑनलाईन पेमेंट न करता फक्त 500च्या नोटांमध्येच पैसे द्यायचे. काही दिवसांनी हे बापले ग्रामीण भागात गेले आणि तिथं त्यांनी तब्बल 82 शेळ्या खरेदी केल्या. त्यानंतर रेशन आणि इतर सामानही मोठ्या प्रमाणात घेतलं. गावकऱ्यांना एवढी मोठी खरेदी पाहून आनंद झाला आणि त्यांनी व्यवहार पूर्ण केला. मात्र काही दिवसांनी गावातील एका व्यक्तीनं त्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी नेल्या असता बँक कर्मचाऱ्यांना संशय आला. नोटा तपासल्या गेल्या आणि काही क्षणातच धक्कादायक सत्य समोर आलं. त्या सर्व 500च्या बनावट नोटा होत्या. ही माहिती मिळताच गावात खळबळ उडाली आणि लगेच पोलिसांना कळवण्यात आलं. पोलिसांनी तपास सुरू करून त्या बापलेकावर नजर ठेवली. काही दिवसांनी त्यांची गाडी थांबवून झडती घेतली असता गाडीत चक्क 9 लाख रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या. यानंतर पोलिसांनी त्यांच्या घराची झडती घेतली आणि आज जे दिसलं ते पाहून सर्वच जण हादरले. घरातच बनावट नोटा छापण्याचं मशीन लावलेलं होतं आणि तिथून तब्बल 85,94,500 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. हे बापले 4 खऱ्या नोटांचा रंगीत झेरॉक्स काढून त्या बाजारात चालवत होते आणि लाखो रुपयांची फसवणूक करत होते. सध्या पोलिसांनी या दोघांना अटक केली असून या घटनेनं राजस्थानसह संपूर्ण देश